एक संकल्प कशी चिकित्सा असते किंवा काय असते याचा आपण थोडा अभ्यास केला. आवाज येतो ना सगळ्यांना? थोडा फीडबॅक केला थोडा. आणि एक थोडा पहिला दिवस जरा जडच असतो मला. एखाद्या विषयाचा जन्म असेल किंवा एखाद्या वस्तूचा जन्म असेल ती क्रिया थोडीशी जड असते. आजचा जो विषय आहे तो जगद्गुरु तुकोबारांच्याच बाबतीमध्ये समज आणि दुसरे काही गैरसमज झालेले संतांच्या बाबतीमध्ये ते कसे चुकीचे असतात त्या बाबतीमध्ये थोडा विषय चांगला आहे. कधी कधी दारू पिणाऱ्याला हरामखोर समजलं जातं. तसं मस्तीत राहणारा जो आहे ना, स्वतःच्या घमेंडमध्ये स्वतःच्या आनंदामध्ये त्याला जरा घमेंडी समजतात. जो अशा रीतीचा आहे घमेंडी त्यांनी फक्त दारू पिलेली असते. थोडाफार पैसा असतो काम चालण्यापुरतं आणि त्या पैशाच्या आधारे थोडीशी दादागिरी त्याला करता येते. शरीर एखाद्या वेळेस चांगलं असतं. तरुण पोरं असतात ना, रस्त्याने निघाले म्हणजे दंड दाखवत फिरतात. त्यांना असं वाटतं की आमचं शरीर चांगलं. की तरुणपणामध्ये नैसर्गिक ईश्वराने दिलेलं असतं. थोडं शरीर चांगलं आहे तर दाखवावं असं वाटतं. थोडा पैसा मिळालाय दाखवावं असं वाटतं. थोडं सौंदर्य आहे दाखवावं असं वाटतं. आहे म्हणून दाखवावं असं वाटतं. त्या सगळ्या लोकांचा गैरसमज असा झालेला असतो की संत म्हणजे गरीब. लक्षात येते? संत म्हणजे गरीब. संत शिवाय गेला काय बोलणार नाही. दोन शब्द त्यांना बोला काय बोलणार नाही. ही संकल्पना संतांच्या बाबतीमध्ये चुकीची. तो आजचा मुख्य विषय. संत बोलत नाहीत काही शिवाय दिल्यानंतर. याचा अर्थ असा नाही की ते गरीब आहे, त्याचा स्वभाव आहे असं नाही. छोटे छोटे वस्तू मिळाल्यात छाती काढून माणसं चालतात. ज्यांना ईश्वर मिळालेले आहे ते गप्प बसतील असं तुम्हाला वाटतं का? सृष्टीतल्या चैतन्याचा ज्यांनी शोध घेतलेला आहे, चैतन्याचा साक्षात्कार ज्यांना झालेला आहे आणि परमात्मा ज्यांच्या म्हणण्यानुसार वागतो ते गरीब आहेत असं संकल्पना चुकीची बसत नाही डोक्यामध्ये. नाथ महाराजांचं भागवतामध्ये सुंदर संतांच्या बाबतीमध्ये प्रकरण आलेलं. त्याच्यामध्ये एक ओवी, मोले मदिरा पिओली खाया. मोले म्हणजे पैसे देऊन. त्यांनी ते दारू तयार केलेली नसते. मोले मदिरा पिओली खाया. विकत दारूचा ग्लास पिलेला असतो, त्याच्यामध्ये धुंदी तयार होते. तो नाचतो गातो उड्या मारतो, रस्त्याने आता व्यस्तपणाने चालतो. पण हा साधू जो आहे हा तर ब्रह्मानंद पिलेला आहे. उगला पिवीर आहे आवडला. आणि तो साधू जो ब्रह्मानंद प्यायलेला आहे तो शांत कसा असेल? तर तो शांत वाटतो याचं मूळ कारण हा सोसायटी मधला फरक आहे. कळते तुम्हाला? शांत जे साधू वाटतात त्याचं मूळ कारण आहे ते सोसायटी मधला फरक आहे. रस्त्याने तुम्ही चालले तरी एखाद्या हमालाने तुम्हाला शिवाय दिलं, तुम्ही नादी लागाल का? नाही कधी त्याला नको. आणि समान अधिकार असणाऱ्या माणसाने एक शब्द जर तुम्हाला तिरका बोलला तर अंगाची लाही होते. शिव्या दिल्या तर दखल घेतली जात नाही. आणि समान असणाऱ्या अधिकाराने जर एखादा शब्द तिरका बोलला तर तो आकांतांना अंगाची लाही होते.
तसं साधूला जर साधू बोलले तर त्रास होतो, साधूला जर संसारिक बोलले दखल घेतली जात नाही. तर दुःखी माणसाची दखल काय घेतली? ज्यांनी समाधीचा अनुभव घेतलेला आहे, ब्रह्मानंदाचा आस्वाद दैनिक जीवनामध्ये चालू आहे, त्या साधूने ज्याला विषय नीट पाहत नाही त्याच्याकडे या साधूने नीट पाहावं असं तुम्हाला वाटतंय का? बायको ज्याला सन्मान देत नाही त्याच्याकडे साधून मानाने पाहावं आणि दखल घ्यावी असं वाटतंय तुम्हाला? हे साधूचं जीवन. त्याचं कारण आहे साधू हा सर्वांगाने सर्वार्थानं तृप्त असतो, याच्याकरता त्यांनी साधना केलेली आहे. त्या कालचा विषय सर्वांगाने. आणि एक लक्षात ठेवा, आनंद हा आधारित नसतो, आनंद एक वृत्ती असते. आनंद हा आधारित नसतो, तो छोटा छोटा क्षणिक आनंद आहे. पण शोध करण्याचा जो आनंद असतो ना, ती मस्ती वेगळी असते, ते जीवन वेगळं असतं. काही मिळालं नाही असं लोकांना वाटतं आणि भरभरून त्यांनी जगाला दिलेलं असतं, त्याचं नाव आहे संशोधन. याला काही मिळालं नाही असा पाहणारा वर्ग वेगळा आहे, तो व्यापारी वर्ग आहे. पण यांनी जगाला भरभरून दिलेला आहे की जी देण्याची जी संकल्पना आहे आनंदाची वृत्तीची फार मोठ्या प्रमाणामध्ये. दाता हा दुःखी नसतो. तुम्हाला काय बोललो? दाता हा दुःखी नसतो. ज्यांनी ज्यांनी जगाला दिलेला आहे ते कधीही दुःखी नाही. गाथा हा जगाला दिलेला आहे, ज्ञानेश्वरी जगाला दिली नाही. कसे दुःखी असतील ते? एवढं मोठं तत्वज्ञान देऊ शकतात, त्यांच्याकडे का पाहता तुम्ही? त्याच्या आतल्या आनंदाकडे, उर्मीकडे पहा. आणि देण्याची ताकद आपली तर दिली जाते, हे त्याचं प्रतीक आहे. गाठासारखं तत्वज्ञान सांगितलं जातं, हे आतमध्ये भरलेलं आहे. हे तुकोबारांचे वाक्य आहे. आज लायब्ररीची सोय, नेटची सोय आहे, 1000 पुस्तकं वाचता येतात. तुकोबारांच्या काळात एवढा व्यापक प्रचार नव्हता, तरी तुकोबाराय अभंग असे निर्जरासारखे अभंग निघायचे, पवित्र निघायचे. त्यांना विचारलं, महाराज तुमचं वाक्य नाही, तुमचा अभ्यास नाही, हे सगळं चांगले अभंग तुमच्या मुखातून निघतात. तुकोबारांनी इतकं सुंदर उत्तर दिलं. तुकोबाराय म्हणतात, अरे तुझी मूर्ख आहात, झरा लहान असतो पण पाण्याने कमी नसतो. तुकोबारांचा शब्द पाहता, तुका म्हणे झरा आहे मुळीचाच खरा. खरा म्हणजे डुप्लिकेट नाही, खालून पाणी लावलेलं नाही. त्याच्या प्रदर्शनामध्ये काही झरे असतात आणि त्याला पाणी लावलेलं असतं आणि तिथं असं पाणी गळत असतं. लोक म्हणतात काय झरा आहे, डुप्लिकेट आहे हो, पण तो सजलेला आहे. नाही का? जो डुप्लिकेट आहे तो सजलेला आहे आणि जो खरा आहे त्याला माती बाजूला करायला असते, तिथं काही संरक्षण नाही, कुठलं प्रदर्शन नाही, त्याच्यावर लाईटीचा फोकस नाही, त्याला देखावा नाही, नुसतं असं माती बाजूला केली की पाणी बाहेर निघतं. आणि ते पाणी फिल्टर केलेलं सुद्धा असतं. प्रदर्शनामध्ये आपण जो झरा दाखवतो ते पाणी प्यायचं नसतं, पाहायचं असतं. नाही तसं संसारिक माणसाचं ज्ञान, उपदेशकाचं ज्ञान हे ऐकायचं असतं, कारण तो खुद्द त्याच्यावर वागत नसतो, त्या अनुकूल त्याचं जीवन नसतं. म्हणून जगद्गुरु तुकोबारांचे शब्द प्रयोग फार आगळे आणि वेगळे. तुका म्हणे झरा आहे मुळीचाच खरा. खरा वास्तवात आहे. मला पुस्तक वाचण्याची गरज नाही, कोणाचा आधार घेण्याची गरज नाही. तो जो झरा आहे ना, तो पाण्याने भरलेला आहे, त्याची गती आहे पाणी देण्याची. आणि मग ते गाई गुरं दिसतो एवढाच, पण आता किती उपचार चालूच आहे. तसं 4000 आज अभंग जगद्गुरु तुकोबारांचे आहेत की गेलेलं पाणी उन्हाच्या जात नाही बरं का. झऱ्याचं पाणी बाजूला केलं ना एक ते दुसरं असतं. आणि प्रदर्शनातला जो झरा असतो ना, तो पाणी पडताना दिसतो, तेच पडलेलं पाणी दुसऱ्या बाजूला पुढं पडतं.
हे प्रदर्शनाच्या झाडाची विशेषता असते. एवढंच पाणी आहे, पण तेच पाणी पुन्हा पुन्हा पडलेलं दाखवतो. नाही का? तेवढंच ज्ञान आहे, तेवढंच शिकवण आहे, तेवढंच शासन आहे. अकोल्याला गेलं तरी तेच धारा, नागपूरला गेला तरी, पुण्याला गेला तरी तोच, आणि मुंबईला गेला तरी तोच. आमचा एक मित्र आहे, फार सुंदर व्याख्यान वगैरे करतो. त्यांनी प्रत्येक वाक्य असं पाठ करून ठेवलेलं आहे व्याख्यानाचा. इतकं सुंदर कार्यक्रम होतो प्रवचनाचा. लोक अगदी आनंदानं भरून जातात. काय भाषा आहे, काय बोलणे, काय पद्धत आहे. 50 वर्ष झालं तेवढंच आहे, बदलच नाही. लोक पुढच्या वेळेस त्याला बोलवतात, तेच असतं. लोक म्हणतात महाराज मागच्या वर्षी हेच सांगितलं, याही वर्षी हेच सांगितलं. ते म्हणे मी बदलत नाही. लोक म्हणतात आम्हाला बदलावं लागेल. हेच किती दिवस ऐकायचं, मग त्याने बदला. तर ते बदलतात, पण गावं भरपूर आहेत, 30-32 जिल्हे. एका माणसाचं एक टिपत मरेपर्यंत चालतं, एवढं ज्ञान. तर यांनी नाही, अकोल्याने नाही बोलवतो, नागपूर जिल्हा बोलवतो, अमरावती बोलवतो. 32 जिल्ह्यामध्ये तालुके किती, गावं किती, व्यवस्थित एका ठिकाणावर व्यवस्थित प्रपंच चालू आहे. अर्थ कळतं तुम्हाला? थोडे सिद्धांत असतात संसारिक माणसाजवळ, थोडेसे मोजके वाक्य असतात, मोजकं ज्ञान असतं, त्याला रिपिटेशन करत राहतात. मी एका घरामध्ये चहा पिण्याकरता बोलवलं होतं. छायाशी बसलो आलो. बसल्यानंतर इतकं सुंदर तो म्हातारा बोलत होता की मला असं ऐकावं होतं वाटलं. ते घरातली माणसं उठून गेली ते बोलायला लागल्यावर. मी त्याच्या पत्नीला म्हणलं इतकं सुंदर बोलतात ते, आणि तुम्ही उठून गेलात. नाही महाराज पहिल्यांदा ऐकतात म्हणून सुंदर वाटतं. पहिल्यांदा ऐकतात तुम्ही सुरू वाटत. आमचे कान बहिरे झाले तरी हे ऐकून ऐकून. कशात आलं हे डुप्लिकेट जीवन आहे, हे उधार आणलेलं, उष्ण आणलेलं जीवन आहे. तसं तुमचा जो आनंद आहे ना, तो मूळचा नाहीये. तो धनाच्या, दारूच्या, सत्तेच्या अशा माध्यमातून आलेला आहे. तो असं निश्चित स्वरूपाचा नाही. कधी नशा उतरेल त्याची काही सांगता येणार. दारू पिण्याला कधी डॉक्टर म्हणते तुझं लिव्हर खराब झालेलं आहे, जगायचंय का मरायचंय हा निश्चय कर. जगायचं असेल तर दारू बंद कर. मस्ती निघून जाते महाराज, लिव्हर खराब होतं, हालचाली कमी होतात. कधी निरोप येईल काही सांगता येत नाही. धनाला कधी झटका बसेल, तारुण्याला कधी ग्रहण लागेल, काही सांगता येत नाही जगात. आपला आनंद त्या वस्तूवर आधारित आहे. माझा मुद्दा लक्षात ठेवा काय बोललोय. धनावर आनंद आधारित आहे, पैशावर आनंद आधारित आहे, सत्तेवर आनंद आधारित आहे, आधारित. आणि संतांचा आनंद झरा आहे, तो आधारित नाही, तो निघतो बाहेर. आणि झऱ्याची विशेषता अशी, जितकं पाणी काढा तितकं प्युअर निघतं, तितकं नवीन निघतं. अभंग एक वाचा दुसरा त्याच्यापेक्षा उत्कृष्ट आहे, तिसरा वाचा उत्कृष्ट आहे, चौथा वाचा अजून उत्कृष्ट आहे. आणि अभंग वाचल्यानंतर आपल्याला आनंद येतो. ज्याच्या मुखातून जन्माला आलेला आहे तो किती सुखी असेल हे काही सांगावं लागतं का मला. संतांच्या आनंदाची तुलना करता येत नाही, हा साक्षात्काराचा परिणाम आहे. मुद्दा लक्षात ठेवा काय बोललो. संतांच्या साक्षात्काराची आणि आनंदाची मोजमाप करता येत नाही, इतकी सुखी. बाहेर निघतो म्हणून सुखी आहे. संसारिक माणसं आत असतं ते बाहेर निघतो, हाही तुकोबऱ्याचा अभंग आहे. अंतरीचे झाले स्वभावे बाहेर, धरिता हे परी आवरेना. इंद्रिय जे असतात ना, असं डोळ्याला चंचल डोळे जर असले ना तर स्थिर करायचा प्रयत्न करा, होतच नाही. धरिता आहे परी आवरेना. बडबड करणाऱ्या माणसाला किती आवरा, ब्रेकच लागत नाही त्याचा. धरित आहे परी आवरेना. तसंच भगवंत संत सांगतात, आपला आनंद आहे ना तो उचलून येतो आणि तो कायद्याचं रूप धारण करतो.
त्याचं नाव आहे अभंग. अभंग करायचे म्हणून केलेले नाही, निर्मिती आहे म्हणून केलेले नाही, आत साठवलं जात नाही म्हणून बाहेर काढलाय तो आनंद, ते अभंग. या अभंगावर लोकांना काय म्हणायचं असेल, ज्ञानी लोकांना काय म्हणायचं असेल, हा त्यांचा स्वतंत्र बुद्धीचा विषय आहे. आवडेल नाही आवडेल, तुकोबारांची काहीची भाषा काहीची शब्द असेल, लोक म्हणतात एवढ्या मोठ्या तुकोबारांनी असं बोलावं का, म्हणजे तू कोण सांगणार आहे, तो आत्ता जन्माला आलाय, तुकोबारा 400 वर्षापूर्वीचा आहे. तुकोबारांचे काही शब्द असे आहेत शिवाय दिल्यासारखे आहेत, तो भाषा तीच करते, त्याला काय करणार. लक्षात येते काय बोललो, शेतकरी माणूस आहे, त्याला अगदी ऑफिशियल पद्धतीनं टेबलवर बसून ते असं असतं तसं असतं सांग करत नाही. त्याला काय हे असं कर, बाकी बोलू नको, ते बरोबर करतो. पण एखाद्या क्लासरूम अधिकाऱ्याला समजून सांगण्याची व्याख्यानाची जी रीत आहे, हीच रीत त्यांना वापरता येत नाही, हे वैशिष्ट्य आहे. लक्षात येते काय म्हणून. तसं संसारातली जी माणसं आहेत त्यांचा आधारित आनंद आहे आणि परमार्थाचा साक्षात्कार झालेल्या संतांचा आनंद आधारित नाही. तुकोबाराय तर म्हणतातच, पण भगवान श्रीकृष्ण फार सुंदर म्हणतात, आपूर्यमानम अचल प्रदेशम समुद्रमाप प्रविशंती यस्वत तद्वत कामायम प्रविशंती सर्वे प्रशांतीम आपनोती न कामकाम. समुद्र आहे, समुद्र हजारो बाजूनी नद्या येतात व घाण झालेल्या आहेत, कचरा टाकलेला आहेत, शुद्ध आहेत, बर्फाच्या आहेत, सगळ्या बाजूने नद्या येतात. पण समुद्र असा आहे, खूप पाणी आलं तरी तेवढाच आहे आणि नद्या बंद झाली तरी तेवढाच आहे. याला संत म्हणतात. लोकांनी पूजा केली तरी तो तेवढाच आहे, लोकांनी तोड म्हणून त्याला शिव्या दिल्या तरी तो तेवढाच आहे, त्याचं नाव आहे संत. आपली स्तुती केली की आकाश, वा काय तुमचं आकाश, आणि जर दुसरी काय बोलता तुम्ही मूर्खासारखं खाली पाताळात, निंदा बोटकी यायची कपाळ धरून खाते. माझ्याविषयी असं बोलावं की तू चुकीचा माणूस आहे का, आणि असं करू शकतो, कुणाला पटवून देतो. बोलला तो बोलला ना, तो मोकळा झाला, जे ऐकले तो गुंतून बसला, मला असं बोलला. मरेपर्यंत लोक लक्षात ठेवतात, अल्प जीवन आहे, लहान जीवन आहे. साधूचं समुद्रात सारखं जीवन आहे, फरक पडत नाही 2-4 नद्यांचा. नाही कळत, 2-4 मूर्ख माणसाचा साधूवर काय परिणाम होणार आहे. रामेश्वर भट्टांनी शिव्या दिल्या. मला रामेश्वर भट्टांविषयी फार उत्सुकता आहे. 4 वेद आणि 6 शास्त्राचा अध्ययन करणारा. बरं, काल थोडंसं मी तुम्हाला सांगितलं, थोडंसं विस्तार सांगतो, म्हणजे नेमका आनंद म्हणजे काय कळेल तुम्हाला. साधूचा आनंद म्हणजे काय. मंबाजीनं मारलं जगद्गुरु तुकोबारायला, बुद्धीमध्ये काही बदल झाला नाही तुकोबारायच्या. लोक म्हणले आता किती शिवाय द्यायचे, किती बोलायचे, जाऊ द्या. म्हणजे मंबाजीला करणे ना, इतके चांगले आपण एवढं सर्व करून बुद्धीतून निघतातच कसे. म्हणजे वाईट लोकांचे एक चॅनल असतो बरं का, गावातला गुंड जो असतो ना, तो तालुक्याच्या गुंडाशी संपर्कित असतो. तालुक्यातल्या जिल्ह्याची, जिल्ह्यातला मंत्रालयाची काय झालं की लगेच फोन येतो, असं साखळी असते ते. तसं मुंबईने त्रास देऊन पाहिलं पण जमलं नाही. तर पुण्यात मध्ये अधिकार गाजवणारे सगळ्या ब्राह्मणाचे मुख्य ब्राह्मण म्हणजे रामेश्वर भट्ट. आणि मुंबई तिथे गेले, तुमच्या राज्यामध्ये आम्ही राहतो आणि त्या शेतकऱ्यांनी वेदावर बोलावं, भांडणाचं मूळ कारण सांगतो बरं ना तुम्हाला. एका शेतकऱ्यांनी मूळ वेदावर बोलावं, रामेश्वर भट्टाला राग आला. चॅनलच तसं मध्ये. हा खरंय, हे वेदावर बोलत नाही तुकोबा आहे बरं का. हा वेळ समजलाय, वेद तुल्य गाथा आहेत, वेदावर बोललेलं नाही. अर्थ कळाला तुम्हाला काय बोललो.
गाथा वेद तुले उपमा येते. एखादा गाणी असलं तर आपण त्याला कर्णाची उपमा देतो. करणे करणे म्हणजे थोडं दान दिलं आपण उपमा देतो. करणे तसं तुल्यता आहे ती. वेद तुल्य गाथा आहे ती श्रद्धा आहे. पण वेदावर लिहित नाही तुकोबा आहे. उलट त्यांनी लिहिलेलं आहे. तुकोबाचा अभाव नाही. अहो वेदावर लिहायचा अधिकार तर सोडा. तुकोबाई किती विनम्रतेनं बोलतात पहा. कुणबियाची वंशली जन्मलो जगदीशा. तुकोबाईचा अभंग आहे. कुणबियाच्या वंशी जन्मलो जगदीशा. संस्कृत भाषा आम्हा कैसी. वेदाचा अर्थ लावणं लांब आहे पण संस्कृत भाषाच आम्हाला कळत नाही. मग वेदावर बोललेलंच नाही तुकोबाई पण लावणाऱ्याने ती साडी व्यवस्थित लावतात. रामेश्वर भक्ताला राग आला. मी येतो म्हणे देऊला. तर रामेश्वर भक्त यायचे म्हणजे त्याची साधी काय महाराज. पूर्ण परिसराची मुख्य घड्याळ टाकलेल्या, पाय घड्याळ टाकलेल्या, फुलं टाकलेले आणि जगद्गुरु तुकोबाराचे अभंग वाचले रामेश्वर भट्टाने. जे मी तुम्हाला सांगतोय गेल्या वर्षापासून ते अभंग वाचले. अहो तुमच्यासारख्या माणसाला गाथा वाचून माथा दुरुस्त होतो. ऐकावं असं वाटतो. कधी गाथा ऐकला नाही तुम्ही, अभंग ऐकले नाही. पण अभंगाचे तुकडे मी कीर्तनामध्ये सांगतो तर तुम्हाला बरं वाटतं. न ऐकलेले अहो त्यांना किती आनंद व्हायला पाहिजे. रामेश्वर भट्टाला हे दुर्भाग्य आपल्या भारताचं. बुद्धी नसलेल्या माणसाचा सत्कार केला जातो. असलेल्या माणसाचा द्वेष होतो. काही करत कुठला काही करतो काही ते शक्य नाही. म्हणून चांगले चांगले बुद्धिमान माणसं आपला भारत सोडून परदेशामध्ये जाऊन आपले संशोधन करतात. बुद्धीला किंमत देतात ती लोक. मानतात बुद्धी ईश्वराची देण आहे, कुणालाही मिळत नसते. आणि कुणी कुणाचा प्रतिस्पर्धी नाही जगामध्ये. हे नैसर्गिक आहे. त्याला काही सांगता येत नसतं. हनुमंत आहे नैसर्गिक आहे. पुन्हा हनुमंतराव जन्माला येत नाही. ज्ञानोबा नैसर्गिक आहे. जन्माला येत नाही दुसरे ज्ञानोबा. जे आले ते आले. जन्माला येत नाही दुसरे. एक व्यक्ती म्हणजे एकच व्यक्ती अद्वितीय असतो. त्याच्यासारखा दुसरा व्यक्ती असू शकत नाही जगामध्ये. ही भगवंताची निर्मिती. सगळे अभंग वाचले. अहो किती चांगल्या प्रकारे अभंग लिहिलेले आहेत. प्रतिष्ठा बुडवावी म्हणून गाथाच बुडवण्याचा विषय केला. लिखाण जर बुडलं ना तर त्या माणसाचं अस्तित्व खलास होतं. व्यक्ती म्हणजे त्याचं अस्तित्व म्हणजे बौद्धिकदृष्ट्या अमर असतं. व्यक्ती नाशवान आहे, शरीर नाशवान आहे, आज आहे उद्या नाही आहे. पण ज्यांनी संशोधन केलेलं आहे त्या संशोधनाची भिस्त हजारो वर्ष राहते. हजारो वर्ष. विमानाचा शोध ज्यांनी घेतलेला आहे तो गेला पण परंपरा सोडून गेला. जोपर्यंत आकाशामध्ये विमान दिसत आहे तोपर्यंत संशोधन करण्याचं नाव घेतलं जातं. ज्यांनी विजेचा शोध घेतलेला आहे, बल्बचा शोध घेतलेला आहे, त्या व्यक्तीचं कदाचित नाव तुम्हाला माहित नसेल पण त्याच्या प्रकाशामध्ये आपण रात्र घालवतो ते त्यांनी दिलेली जगाला देण आहे. शब्द नीट आहे का? तो कोण होता? काय नाही, सगळा आनंद वेगळा. मी बल्ब शोधून काढला, मी वीज शोधून काढली. ज्यांनी पंखा शोधून काढला असेल तो नसेल पण त्याच्या हवेमध्ये लोक गारव्याचा अनुभव घेतात. त्यांनी जगाला दिलेलं आहे. तसं जगद्गुरु तुकोबांनी आनंदाच्या भरात दिलेला आहे आणि ते दिलेलंच नष्ट करायचे. हा केवढा मोठा अन्याय आहे. अन्याय शब्द जगद्गुरु तुकोबांचा करता. लिखाणाचं स्वातंत्र्य नसावं मला सुद्धा हे उलगडलेलं नाही. अजून माझे सुद्धा ते डोक्यात बसत नाही बरं काही काही गोष्टी. ज्ञानोबाईंच्या काळामध्ये तुकोबांनी अभंग लिहिले. वेशीच्या घरात जन्माला आलेली कानोपात्रा तिनं अभंग लिहिले. भांडे घासलेली जनाबाई तिने अभंग लिहिले. सगळे अभंग मानले. सावता महाराजांचे, सेनानावी महाराज सगळे अभंग मानले. आणि त्यांनी लिहिलेल्या अभंग नंतर 350 वर्षांनी तुकोबारायच्या, सेनानावी महाराजांच्या, सावता महाराजांच्या
350 वर्षानंतर तुकोबरायचा अवतार, आणि त्यांनी लिहिलेले अभंग हे अयोग्य आहेत. कमाल आहे, लक्षात येते. पण ज्ञानोबांचा धाक एवढा मोठा होता, तुकोबांनी अभंग लिहिले, कोणाची बोलायची ताकद नव्हती मला. आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये ज्ञानोबांचं धोरण एवढं उदार होतं महाराज. काय ज्ञानोबा माऊलीच आहे. तुकोबाच्या पत्नीला अभंग लिहावे आणि ज्ञानोबांनी शाबास केली आहे. स्त्रियांनी कधी का बुद्धिमान लोकांनी अजूनही स्त्रियांना काही धर्मांनी स्वातंत्र्य दिलेलं नाही, काही लोकांनी स्वातंत्र्य दिलेलं नाही. हे वैशिष्ट्य आहे जीवनामध्ये, हे स्वातंत्र्य दिलं गेलेलं आहे. तुकोबाच्या पत्नीला अभंग लिहिले, स्वातंत्र्य दिले. जनाबाईंनी अभंग लिहिले, स्वातंत्र्य दिलेलं आहे. वेश्येच्या कुळात जन्माला आलेली कानोपात्रा, काय वैशिष्ट्य आहे. भगवंताच्या जवळ तिची समाधी पंढरपूरला. जातीवाद नष्ट व्हावा, कमी आणि जास्तपणा नष्ट व्हावा, याचं प्रत्यक्षीकरण म्हणजे ज्ञानोबा आहे. सगळाच येथे आहे अधिकार, हे प्रॅक्टिकल करून दाखवलं ज्ञानोबा आहे. त्यांचं चाललं, त्यांच्यावर आक्षेप नाही घेतला. तुकोबा आहे 350 वर्षांनी अभंग येतात, त्याच्यावर आक्षेप. आणि अभंग वाचल्यानंतर दुरुस्ती झाली नाही. म्हणजे एवढी मोठी 4 वेद आणि 6 शास्त्राला शिकणारी बुद्धी देखील देशी असू शकते, ते रामेश्वर भट्टाच्या चरित्रातून दिसतं आपल्याला. गावच्या लोकांना गोळा केलं, आगाचा पाण्यामध्ये बुडवा. कारण त्यावेळेस प्रिंटिंग प्रेस नव्हती, एकच परत असायची ना, आणि ती बुडवली की लोकांच्या हातात काही लागणार नाही. पण बिहू पासून जवळच संताची जगनाडे जे तुकोबाचे अभंग लिहितात, त्या काळामध्ये अशी प्रथा असायची. ज्ञानेश्वरी आणि गाथा अशाच पद्धतीचा आहे बरं का. ज्ञानोबाचा तर फोटो दाखवतात लोक, हातामध्ये पेन घेतलेला आहे आणि असं लिहायला बसलेले. असं नाही ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा बसलेले, ज्ञानोबा प्रवचनाला बसलेले, ओवी तोंडातून निघते आणि सच्चिदानंद बाबा लिहून घेतात. असा ज्ञानेश्वरीचा जन्म आहे. ओवी ज्ञानोबाने सांगायची आणि सच्चिदानंद बाबांनी घ्यायची. अभंग तुकोबांनी सांगायचे आणि संताजी महाराजांनी लिहून घ्यायचे. त्याच्या किती प्रती तयार झाल्या त्याचा काही अंतच नाही. आणि जी मुख्य प्रत होती ती तुकोबाईकडे होती. सांगितलं आदेश दिला, गावच्या माकडांना हेच लागतं महाराज, फजिती करायला सांगा. उदो उदो करणार नाही कुणाला. फजिती करा म्हणलं की लगेच तयार होतं, दारू दे हे जे सगळे लोक. आणि त्यात साधूची फजिती म्हणलं की तो आनंदाचा विषय. सगळे गावकरी जमा झाले, महाराज गाथा डोक्यावर घेतला बुडवाईसाठी. लक्षात आलं, गाथा बुडवायसाठी डोक्यावर घेतला. म्हणून आपण पण सावध राहा. जर समाजाने आपल्याला डोक्यावर घेतलं ना तर कधी बुडवतील याचा अंत नाही. जीवानी डोक्यावर घेऊ नये, देवानी डोक्यावर घेतलं पाहिजे, सज्जनांनी डोक्यावर घेतलं पाहिजे, साधूंनी डोक्यावर घेतलं पाहिजे. जीवाचं काय आज आहे उद्या नाही आहे. आज मानतात उद्या समाप्त करून टाकतात. तेच निवडून देणारेच व्यवस्थित पाडतात. आणि तो गाथा इंग्रजी डोहामध्ये, डोहा म्हणजे खोल होतं तिथं, खरं की तो थोड्या पाण्यात टाकला तर काढता येईल. सगळं नियोजन किती बारीक असतं बघा तू. डोहा जर बुडवला तर काढता येणार नाही. दगड बांधून गाठ्याला तो डोहामध्ये बुडवला. तुकोबाईच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट प्रसंग फक्त एवढाच आहे. तुकोबाईने नोंद केली या गोष्टीची बरं का. असा अभंग येतो, रडले तुकोबाई. पण आता गाथा बुडवला हे कळालं की तुकोबाईने उपोषण सुरू केलं. तुकोबाईने एवढंच दुःख होतं फक्त, बाकी आयुष्यात दुःख झालं नाही. पत्नी वारली, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढाय दिली. मम्माजीनं मारलं,
काही वाटलं नाही त्यांना. आघात झाले जीवनामध्ये, आई वारली, वडील वारले, काही वाटलं नाही जीवनामध्ये. सगळ्या लोकांनी जगद्गुरु तुकोबारायांचा अपमान केला, काही वाटलं नाही तुकोबारायांना. अस्तित्व जर नष्ट होत असेल त्यासाठी लढा देणं जरुरी आहे. हे तुकोबारायांची शाश्वती, तुकोबारायांचा नियम आहे. माझं अस्तित्व म्हणजे लोकांनी दिलेला त्रास हे अस्तित्व नाहीये. माणसाचं अस्तित्व म्हणजे बुद्धीतून जन्माला आलेले, साक्षात्कारातून जन्माला आलेले अभंग हे बुडवलं जावे, ते अस्तित्वासाठी नाही. यानंतर परमार्थामध्ये जन्माला येणारा जो साधक वर्ग आहे त्याला जर परमार्थाचा निर्णय करायचा असेल तर हे अभंग माझे मार्गदर्शक आहेत. मार्ग सोडू नये. दुःख कशाचं आहे पहा, अभंग बुडाने त्याचं दुःख नाही. येणाऱ्या साधकाचा मार्ग बंद होईल आणि सत्य. आज तुकोबारायांचे अभंग आहेत म्हणून वारकरी संप्रदायाचं अस्तित्व आहे. लक्षात ठेवा काय. आणि त्याही पुढे जाऊन सांगतो, आपल्या सगळ्याची पोरं जी आहेत ना ते इंग्लिश मीडियम मध्ये शिकतात आणि साहित्यिक लोक मराठीचा अभिमान बाळगतात. हे ज्ञानोबा तुकोबाराय साहित्यातून वजा करा, कोणाचेच पुस्तकं वाचण्यासारखे नाहीत. महाराज काय वाचणार तुम्ही मराठीमध्ये? मराठीचा स्वाभिमान येतो गाथामध्ये आणि तो बुडवला. तुकोबारायांनी अन्न पाणी सोडून दिले. अजूनही गेला ना तिथे दगड आहे. तुकोबारायांच्या मंदिरामध्ये जे काल वर्णन केलं त्यांचं, विश्वंभर बाबांनी मूर्ती सापडल्या, ते मंदिर विश्वंभर बाबापासून तुकोबारायांपर्यंत टिकलं. आणि आता जे मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं त्याचा जीर्णोद्धार तुकोबारायांनी केला. ते मंदिर पुन्हा तुकोबारायांनी बांधलं आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून फिरून पुन्हा तुकोबारायांकडे येतो. तिथं दगड आहे, ते दगडावरच तुकोबाराय बसलेले. ज्या दगडावर 13 दिवस उपोषण केलं त्या दगडाचं मंदिर झालं, याला तुकोबाराय म्हणतात. साधूंनी हात लावलेल्या वस्तूला किंमत किती येते. आता तिथं काय केलेलं, तुकोबारायचा मुखवटा ठेवलेला शिळाची झाकून ठेवली. पण तिथे गेल्यानंतर पहा, आता बाजूला करा तो पडदा, नुसतं दगड आहे, लिहिलेलं ज्या शिळेवर तुकोबारायांनी 13 दिवस अनुष्ठान केलं ती ही शिळा म्हणजे दगड. आणि तिच्यासाठी मंदिर बांधलं गेलं. हे जगाचं सगळ्यात मोठं आश्चर्य. वारकरी संप्रदाय तसा आश्चर्यकारकच आहे. आळ्याला रेड्याची समाधी, जो रेडा वेद बोलत होता ना, आता जो रेडा वेद बोलायला लागला तर रेड्याच्या मालकाला वाटलं तर याच्या पाठीवर पाणी टाकायचं होतं. हा ब्राह्मणापेक्षा शुद्ध रूपाने वेद बोलतो. आता माझा धंद्या पाण्याचा प्रश्नच मिटला. त्यापेक्षा रेड्याला सोडून दिलेलं बरं. ज्ञानोबाला सांगितलं त्या रेड्याच्या मालकाने की महाराज आतापर्यंत आमच्या कामाचा होता, आता हा चांगला झाला, तुम्हीच घेऊन जा. ज्ञानोबा मिळताना ज्ञानोबाचा पहिला साथी, पहिला अनुयायी, पहिला भक्त हा रेडा नाही. आता रेडे जास्त आहे, तो भाग सोडून द्या. अजूनही त्याच्यामध्ये दुरुस्ती होत नाही. आणि रेडा एक असा प्रकार आहे, सर्कशीमध्ये वाघ आहेत, शिव आहेत, पण रेड्याच्या पुढे अजून कुणाची बुद्धी चाललेली नाही. काय बुद्धिमान प्राणी बघा ना तुम्ही. तो वारकरी संप्रदायाचा पहिला अनुयायी रेडा. रस्त्याने जर निघाला ना तर ट्रकचा वेग किती आहे, गाडीचा वेग किती, अजिबात टेन्शन घेत नाही. आणि मधोमध चालतो पुन्हा चालताना मधोमध. आणि वेगात येणाऱ्या गाडीकडे अगदी संत पद्धतीने पाहतो. जो येणार आहे तोच थांबतो. थांबल्यानंतर थांबला का म्हणून हा पण थांबतो. आतापर्यंत लांब मोठी गाडी आता जवळ आली, थांबली का हा पण थांबतो. आणि नंतर त्या ड्रायव्हरला उतरावं लागतं, खाली काठी घेऊन 2-4 फटके मारावे लागतात. मग त्याला फटके मारल्यावर कळतं आपल्याला जा म्हणून सांगता असं वाटतं. हा आमच्या वारकरी संप्रदायाचा पहिला अनुयायी, पहिला वारकरी.
कारण की ज्ञानोबरांची ती पहिलीच घटना आहे पैशांमध्ये, जिथं त्यांनी चमत्कार करून दाखवला. पहिला चमत्कार ज्ञानोबरांच्या मध्ये रेडा बोलवणं, आणि मग तो रेडा बरोबर पैशांहून ज्ञानोबराई निघाले आणि नेवासा लागले. नेवासा या शब्दाचा अर्थ असा आहे, मोहिनी रूप धारण केलं होतं भगवंतांनी. त्या मोहिनीचं मंदिर नेवास्यामध्ये, जे ज्ञानोबरांच्या काळातला जो नेवासा होता तो आज राहिलेला नाही. भूकंपामध्ये आतमध्ये गेला. आता नेवासा तो नवीन आहे, पण ज्ञानोबरांच्या काळातला नेवासा वेगळा आहे. आणि ते जे ज्ञानोबरांच्या काळातला नेवासा होता त्याचं उत्खनन झालं आणि त्या उत्खननामध्ये खांब सापडला आणि त्या खांबावर लिहिलेलं होतं की या भिंतीला टेकून ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. मग त्या खांबाचं मंदिर आज नेवासेमध्ये बांधले गेलेले आहे आणि त्याच्यावर ते वाक्य जसे तसे लिहिलेले. खांबासाठी मंदिर बर का, हे दुसरा चमत्कार. मंदिरासाठी खांब असतात, कळलं तुम्हाला? मंदिरासाठी खांब असतात, पण ज्ञानोबरांची पाठ त्या दगडाला लागलेली, त्या खांबासाठी मंदिर तयार केलं. तिथं रेडा ज्ञानेश्वरीचा श्लोक. सगळे 4 महिने ज्ञानेश्वरी चालली महाराज आणि तिथं ती ज्ञानेश्वरी जन्माला आली नेवासाला. ज्ञानोबरांचं जीवन असं होतं, पैठणवरून निघाला, पुढं कुठं जायचं याचा अंदाज नाही, काय करायचं याचं जीवन नाही. आले ज्ञानेश्वरी लिहिली नेवाशाला आणि पुन्हा आळंदीच्या दिशेने निघाले. ज्ञानेश्वरी तृप्त झालेला तो रेडा, मुखातून वेद बोलणारा तो रेडा, नारायणगाव जवळ आळे म्हणून गाव आहे, तिथं आला आणि तिथे त्याचा जीव गेला रेड्याचा. आणि ज्ञानोबाईंनी त्याला समाधी दिली. खरं भाग्य महाराज, ज्ञानोबाईंनी समाधी दिली रेड्याला. आळे म्हणून गाव आहे. ते कधी कल्पना करा नाही की एवढे मोठे योगी राजयोगी ज्ञानोबा राय, संतांची माऊली आणि वारकरी संप्रदायाचे पायाभरडे असणारे साधू संत, त्यांचा हा स्पर्श म्हणजे कसा असेल तर. स्वप्नामध्ये ज्ञानोबा राय दिसावेत, माऊली दिसावी म्हणून साधक मंडळी दिवस रात्र तपश्चर्या करते. आणि त्या ज्ञानोबाईंनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात फिरवावा, त्या हाताची ताकद किती असते. आणि त्याच हाताने रेड्याला आज वारी भरते. कीर्तन होतात. कुठे कीर्तन होतात? रेड्या पुढे. एवढं कळलं तरी भरपूर झालं. मोठं मंदिर आहे. जर एखादा विदेशी माणूस आला आणि त्याला जर त्या सांगितलं की रेड्याची समाधी, तो आपल्या हातल्याशिवाय राहणार नाही. रेड्याची समाधी, आता त्या रेड्याला काय सांगू की हा रेडा कोणता आहे? तू जसा रेडा आहे तसा हा नाहीये. हा वेद बोलणार आहे, ज्ञानेश्वरी ऐकणार आहे, एका साधू संताचा स्पर्श झालेला रेडा आहे. ही समजता आहे. म्हणून एक जीवनच एक वेगळ्या पद्धतीचं. आजही शाळेला लोक येतात, समाधीला लोक येतात आणि धन्य होऊन जातात ज्ञानोबरांचं जीवन. आणि त्या ज्ञानोबरांच्या परंपरेमध्ये अभंग लिहिला जातो आणि त्या अभंगाला बुडवलं जातं. ज्या शिळेवर बुडवलं जातं त्या शिळेचं मंदिर म्हणजे देहूतलं मंदिर. त्या दगडावर जगद्गुरु तुकोबा आहे 13 दिवस अन्न पाणी न खाता उपोषणाला बसतो. काय थोडी एकतर तुकोबाईची परिस्थिती नाजूक, कोणी साथ न देणार, सगळ्या गावांनी मिळून तो काटा पुढे देणार. हात कोणाला मारायची मला सांगा ना, कोणाला बोलवायचं, कोणावर विश्वास ठेवायचा. 13 दिवस जगद्गुरु तुकोबा अन्न पाणी बंद करतात. पाणी नाही मिळलं तरी चालेल, पण ते गाठात. आणि निर्मितीची व्यवस्था अशी असते महाराज, एकदा निर्मिती झाली ना परत निर्मिती होत नाही.
एकदा कविता लिहिली आहे, आता लेख लिहिला तसा पुन्हा जन्माला येत नाही, सृष्टीचा नियमच आहे तो. म्हणून दगडावर लागला. आणि 13 दिवसानंतर त्या वह्या अशा तरताना दिसल्या महाराज. तो गाथा अजूनही सुरक्षित आहे. तुकोबरायांच्या मंदिरामध्ये तो प्रदर्शनासाठी तुकोबरायांच्या हस्तलिखित जे काही अभंग आहेत ते त्यांच्याकडे आहेत. आणि तोच गाथा आजही देहूच्या मंदिरामध्ये आहे. विश्वास ठेवा ना ठेवा तो भाग ज्याचा त्याचा स्वतंत्र आहे, पण तो भाग अजूनही आहे त्या ठिकाणी. आणि जेव्हा तो गाथा पाण्यातून वर येताना दिसला महाराज, असे अश्रू आले तुकोबरांच्या डोळ्यातून, रडायला आले तुकोबरा. गाथा वर आला, एखाद्याला आनंद झाला, नाचला असता. गाथा तारला, गाथा वर आला. तुकोबरांची उलटी प्रतिक्रिया आहे, असे डोळ्यातून धारा यायला लागल्या. अभंग लिहिले तुकोबराचे, देवा सगळ्यात पापी माणूस जर कुणी असेल ना तुम्ही, थोर अन्याय केला. तुकोबराचा अभंग आहे, तुझा अंत मी पाहिला. देवा तुला छळलं, माझ्या स्वार्थासाठी 13 दिवस मी उपोषणाला बसलो आणि तुझ्या अस्तित्वाचा कस लावला. तुझा अंत पाहिला आणि तुला हे करायला भाग पाडलं, याचं दुःख माझ्या अंतःकरणाला. गाथा वर आला याचा आनंद नाहीये, तुझा अंत पाहिला. एवढा श्रेष्ठ परमात्मा आहे, दुसरा गाथा मी तयार केला असता, तुझा आशीर्वाद असता. पण त्या गाथेसाठी मी जो हट्ट घेतला आणि ते तुला पुरावं लागलं. देवा इथून पुढे माझ्या शरीराचे तुकडे तुकडे जरी झाले तर मी पुन्हा तुला हात मारणार नाही वाचवण्यासाठी, ही प्रतिज्ञा केली तुकोबरांनी. कारण मी भजन एकाग्रता करतो का, तुझा अंत पाहावा, तू कशाला पेटावा, तुझा अस्तित्वाची मी परीक्षा घ्यावी. भजन काय तू सांगितलं होतं का मला करायला? मी माझ्या इच्छेनुसार भजन करतो, माझ्या शक्तीनुसार भजन करतो. त्या प्रेमाचा, त्या भक्तीचा, त्या भजनाचा अर्थ असा नाही की भगवंताच्या अस्तित्वाचा अंत पाहावा. हे तुकोबरांची शब्द एक गाथा वर आल्यानंतर थोर अन्याय केला. वाईट वाटतं देवा तुझ्यावर मी अन्याय केला. गाथा वर आला त्याचा आनंद नाही, ईश्वराला त्रास दिला याचं दुःख अंतःकरणामध्ये, त्याला संत म्हणतात. आपल्याला आनंद होतो दुसऱ्याला दुःख दिल्यानंतर, आपलं मन प्रसन्न होतं, आपण बदला घेतला. एखाद्याला अपमानित केलं, आपला आनंद होतो. म्हणूनच तुम्हाला सांगितलं संतांच्या आणि आपल्या सोसायटीमध्ये फरक आहे. संतांची विचार करण्याची आणि जगण्याची पद्धत वेगळी आहे, ते आपल्याला कल्पनेने घेता येणार नाही. झालेला चमत्कार या अंतःकरणात पोचावा हा प्रकार. आणि ज्यांनी बुडवायला सांगितलं रामेश्वर भट्टांनी, संधीची वेळ झाली म्हणून एका विहिरीमध्ये आंघोळ करायला गेले. ते अनगड 6 म्हणून फकीर होते आणि त्या विहिरीसाठी त्यांनी बंदिस्त करून ठेवली होती की माझी विहीर आहे, त्याच्यात कुणी आंघोळ करायची नाही, मी एकटाच करणार. फकीर म्हणल्यानंतर त्यांचं एक जीवन वेगळं असतं बरं का. काही साधूचा अंदाजच येत नाही कसे जीवन जगते, त्यांच्याच पद्धतीने असतं. नाही कुणी आंघोळ करायची समाज. आणि याचा संदेश टाइम झालेला म्हणून आंघोळ करायला उतरले. आणि ते फकीराला काय आलं, अनगड 6 नाव याच्याकरता सांगतो, ऐतिहासिक पात्रावर तुमचा विश्वास असावा. खाली उतरले आणि त्या फकीराला कळलं रामेश्वर भट्ट आंघोळ करताय. वर आले पाहिलं, अरे काय नाना म्हणा. त्यामुळे महाराज मला संदेश काय, कुछ भी हो नाते रहो. अर्थ काय आला, नाते रहो. वर आले की शरीराची आग होईल, पाण्यातून शरीर वर आलं, कोरडं पडायला आलं की आग व्हायला. आता पाण्यात किती वेळ सर्व माणूस, त्याला काही मर्यादा आहे का नाही. आणि हा फकीर बोलून निघून गेला, नाते रहो. अहो ते काय तर रामेश्वर भट्टाची अवस्था, ते पाण्यात बसलो तर समाधान, बाहेर निघालं की आग.
तिची शाखा अशा माणसाच्या भरपूर असतात ना. पुण्यावर राज्य करणारा म्हटल्यानंतर काही साधी गोष्ट आहे. पण ज्ञानेश्वर भक्त सुद्धा हत्ती होते. त्यांनी म्हटलं नाही, या फकीराला शरण जाणार, हा मुसलमान आहे. यांनी जर चमत्कार दाखवला असेल तर वारकरी संप्रदायात काही चमत्कार दाखवणारे संत नाहीत का? ज्ञानोबरांनी भिंत चालवली, रेडा बोलवलेला नाही, ज्ञानोबराकडे जाणार, पण मुसलमानाच्या पुढे हात पकडणार नाही. जिद्द असती, सहन केला नाही जाणार. शिष्यांना बोलवलं. आता ती एरवी पालखी असते रामेश्वर भट्टाला, एवढा मोठा विद्वान, पुण्या जिल्ह्याचा तो त्या काळातला सगळ्यात मोठा महंत, काय पाहिजे त्या सुविधा हो. सगळं पाणी बरोबर घेतलं, सगळं घेतलं आणि आळंदीला रामेश्वर भट्ट आले आणि तिथं त्या पाण्यात अनुष्ठान ज्ञानोबरांसाठी सुरू केलं. पाण्याच्या बाहेर गेल्या, तिथे बसले समाधीजवळ, पण नाही त्यात मुसलमानाला शरण झालं. स्वप्नामध्ये दृष्टांत दिला ज्ञानोबरांनी. काय सांगावं माहिती? रामेश्वर महाराज, तुम्हाला जो त्रास होतो तो अंदरच्या फकीराच्या शब्दामुळे नाही. ज्ञानोबरांची पद्धती पाहण्याची, स्वप्नामध्ये ज्ञानोबरा आले आणि ज्ञानोबरा सांगतात तुम्हाला हा जो दहा होतो ना तो फकीराच्या त्रासामुळे होत नाही, त्याच्या शब्दामुळे होत नाही. कोणीही शाप द्यावं, कोणालाही लागावं का? तुम्ही उच्च ब्राह्मण आहात, वेदाचं अध्ययन करणारे आहात, ते साध्या सुध्या फकीराचा तुम्हाला शाप लागणार नाही. निमित्त झालं त्याच्या शब्दाचं, अपराध झाला तुकोबरायांना. हे ज्ञानोबरांच्या स्वप्नातला दृष्टांत आहे. म्हणून मी दुरुस्त करू शकतो ज्ञानोबराय म्हणतात, पण माझी इच्छा नाही. माझ्या तुकोबरांचा तुम्ही अपमान केला. मानवी जीवनातला सगळ्यात श्रेष्ठ अलंकार म्हणजे एवढा बरं का, सज्जनी आपुला म्हणताना. तुकोबरांच्या जीवनातला एवढाच आनंद. ज्ञानोबरांनी मला माझं म्हटलं ना, जीवन कृतार्थ झालं. संसारिक माणसाने किती शिवाय द्याव्यात, किती काही नाही. ज्ञानोबरांनी सांगावं मी दुरुस्त करू शकतो, माझी इच्छा नाही करायची. तुम्ही जा, काही करायची गरज नाही. तुकोबाला काही बोलू नका, प्रत्येक चरणावर मस्तक ठेवा, सगळं दुरुस्त होतं. आता सुप्रीम कोर्टाची ऑर्डर यायची. ज्ञानोबरांनी सांगितलं म्हटलं तर काय चालणार आहे त्यांच्याकडून? रामेश्वर भट्ट जीवला आले आणि तुकोबरांच्या चरणावर मस्तक ठेवलं महाराज. तुकोबराई म्हटले नाही शांत व्हा म्हणून, त्यांना काही माहितीच नाही. आपल्या आनंदात मस्तक नाही, नुसतं दर्शन घेतलं आणि शरीर शांत झालं. शांत झालेलं कळालं त्यांना. रामेश्वर भट्ट म्हणतात महाराज तुम्ही काही बोलले नाही, तर मी शांत झालो. तुकोबरांच्या लक्षात आलं प्रकरण काय, आणि तुकोबरांनी स्वतंत्र अभंग लिहिला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते. जर तुमचं अंतःकरण शुद्ध असेल ना, तुम्ही आजपर्यंत माझं शत्रुत्व पत्करलं तर आज मित्र झाला, कारण की माझं चित्त शुद्ध आहे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्प. अजात शत्रूच्या माणसाला देव काय जगातला कुठलाही माणूस त्रास देऊ शकत नाही. आणि हात ठेवला महाराज. वेदाचं अध्ययन करणारे, शास्त्राचं अध्ययन करणारे रामेश्वर भट्ट त्यांनी तुकोबरावर अभंग लिहायला सुरुवात केली. हा प्रसाद जे अभंग पाहून राग आला होता रामेश्वर भट्टाला, हे अभंग अयोग्य तेच रामेश्वर भट्ट आता अभंग लिहायला लागले. आणि अभंगामध्ये तुकोबाईचं वर्णन आहे, अप्रतिम वर्णन आहे महाराज. भक्ती ज्ञानी आणि वैराग्य आगळा ऐसा नाही डोळा देखील, हे रामेश्वर भट्टाचा अभंग आहे. भक्तीमध्ये एखादा माणूस श्रेष्ठ असू शकतो, वैराग्यामध्ये एखादा माणूस श्रेष्ठ असू शकतो, ज्ञानामध्ये एखादा माणूस श्रेष्ठ असू शकतो, पण तुकोबाईचं वैशिष्ट्य हे तिघांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. रामेश्वर भट्टाचे शब्द आहेत ना, भक्ती ज्ञानी आणि वैराग्य आगळा. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे मानवी जीवनाचे अलंकार आहे. भक्ती ज्ञानी आणि वैराग्य आगळा
ऐसा नाही डोळा देखील. रामेश्वर भट्ट म्हणतात सगळे पाहिले पण तुकोबराय पाहिले नाही. आणि वारकरी संप्रदायातला चमत्कार आहे. वेद शास्त्रोक्त संपन्न रामेश्वर भट्टांनी एका शेतकऱ्याची आरती करावी. आरती तुकारामा त्याला म्हणतात संप्रदाय. देवाशिवाय न भुकणारे रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबरायांची आरती करतात आणि आरतीमध्ये कारण लिहितात. चुकीचा तुलनेची ब्रह्म तुकाची आले. ब्रह्माची आणि तुकोबराची तुलना केली. चुकीचा तुलनेची ब्रह्म तुकाची आले. तुका ब्रह्माशी नाही गेले. देव ब्रह्माकडे गेले रे. देव आले नाही. देव ब्रह्म स्वतःहून तुकोबराच्या दारात आला. ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवली. केवढा शास्त्राचा अध्ययन करताना आहे. का मी पाया पडतो. कशा करता पाया पडतो म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. आरती ज्ञान तुकारामा तुकोबरायांची आरती रामेश्वर भट्टांनी लिहिली. त्याच्यानंतर एक 5-10 मिनिटाचा मध्यंतर होईल आणि मग पुढचा विषय आपण आपल्या पद्धतीनं सुरू करू. तुकाराम 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 नाम घेता नाम घेता प्रियम तुकोबा तुकोबा नाम घेता नाम घेता तुकोबा देने केला हा पुरुषार्थ देने केला हा पुरुषार्थ पुरुषार्थ म्हणजे तुकोबा समर्थ समर्थ म्हणजे तुकोबा समर्थ देने केला पुरुषार्थ देने केला हा पुरुषार्थ तुकोबा समर्थ तुकोबा समर्थ जय गगना संत जय गगना संत जय गगना संत जय गगना संत कार्याला जयशाला कार्याला जयशाला तुकोबा समर्थ तुकोबा समर्थ कार्याला जयशाला तुकोबा देने केला हा पुरुषार्थ देने केला हा पुरुषार्थ
धन्य सुकुमार धन्य सुकुमार तेरा गुरुदास तेरा गुरुदास गुरुदास धन्य सुकुमार धन्य सुकुमार मने रामेश्वर भक्त गीता मने रामेश्वर भक्त गीता हरे 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 रामेश्वर भक्त गीता तुका विष्णु नाही तुला तुका विष्णु नाही तुके भागवत धन्य तुका भागवत तुका विष्णु नाही तुला तुका विष्णु नाही तुला धन्य तुको भागवत धन्य तुको भागवत जेने केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ धन्य तुको भागवत धन्य तुको भागवत जेने केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ धन्य तुको भागवत